मकरंदने अजून 10 मकरंद तयार करायचे, मी अजून 10 नाना तयार करायचं. आम्ही तिथून बाजूला हटायचो, कारण आम्ही तिथेच राहिलो तर बाकीची पुढची पिढी कधी येणार पुढं, आम्ही स्टॅग्नंट होऊन जाऊ. त्यामुळे आम्ही बाजूला व्हायचं. आम्ही तिथून त्यांना फक्त मार्गदर्शन करायचं, कुठे चुकलं तर सांगायचं नाही हे असं असं आहे, बरोबर असेल तर पाठीवर थाप मारायची. पण याच्यावर समाधान मानून चालणार नाही. या 10 वर्षाच्या वाटचालीवर अजून खूप काहीतरी करायचं आहे आणि होईल, छान होईल. इच्छा असेल तर होत. रिटायरमेंट नाही आहे. काय असतं की आपण त्या खुर्चीला चिकटून नाही बसायचं, तिथून बाजूला व्हायचं. नवीन रक्त आहे त्यांना वाव द्यायचा. आपण तिथं असंच आहे. आपले वडील जसे असतात, काही वर्षानं ते, आपण नोकरी जरी करत असलो तरी घरचा कर्ता पुरुष तोच असतो. मला उद्या वाटलं की मी म्हटलं ना की मला जर चुकीचं वाटलं तर मी कान धरेन, छान वाटलं तर पाठ थोपेन. पण ते अशी मुलं व्हायला पाहिजे नाही का. मी किती वर्ष राहायचं, 75 वर्ष खूप झाली की आता. त्यामुळे रिटायरमेंट म्हणण्यापेक्षा उलट मी उलटं म्हटलं की मी नाट्य आणि चित्र क्षेत्रामधून मी बहुतेक रिटायर्ड होईल आणि मग गावोगावी फिरेन मी. हे सुद्धा फार गरजेचं आहे, कारण तुम्हाला एक फेस व्हॅल्यू असते ना. चेहरा तुमचा ओळखता, नट म्हणून तुम्हाला लोकांचा तुमच्याशी काहीतरी साधू शकता तुम्ही. पटकन पटकन त्यांच्या घरातले तुम्ही झालेले असता. ते बाकीच्या कार्यकर्त्यांना खूप जास्त करावं लागतं. त्यामुळे आम्हाला मकरंद किंवा मकरंद माझ्यापेक्षा गावाखेड्यामध्ये इतका फेमस आहे. तो गेल्यानंतर सगळं असं इतकी गर्दी झालेली असं माझ्याकडे कोणी पाहतच नाही, इतकं ते मक्याचं अगदी. पण मक्याचं तुम्हाला खरं सांगतो, हे नाम फाउंडेशन सुरू झालं ते हे मकरंदमुळे. त्यामुळे तो माझा अगदी वयानं धाकटा येतो पण खूप थोरला येतो. खूप छान काम करतो आणि त्याची नाळ अजून तुटलेली नाही. त्यामुळे ती गंमत आहे. मकरंदची सांगांची खूप मोठी जबाबदारी तुमच्यासाठी. सगळ्यांना नमस्कार करतो आधी. आणि 10 वर्ष नाम फाउंडेशनला पूर्ण झाली. याची सुरुवात बरोबर 10 वर्षापूर्वी ऑगस्ट क्रांती दिनाला झाली होती, 9 ऑगस्ट 2015 मध्ये. आणि तेव्हा नानाजींनी सांगितलं होतं की आपल्याला आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधवांना मदत केली पाहिजे, माझी खूप इच्छा आहे. आणि त्यांच्या या म्हणण्यानुसार ही गोष्ट सुरू झाली. सुरुवातीला ही आपण मदत करूया, जेवढी जमेल तेवढी या स्वरूपातली होती. पण नंतर त्याला चळवळीचं स्वरूप प्राप्त व्हावं या उद्देशाने आदरणीय नानाजींच्या मार्गदर्शनाखाली 15 सप्टेंबर 2015ला नाम फाउंडेशनची स्थापना झाली. आणि आज 10 वर्ष बरोबर पूर्ण झालेली आहेत. या 10 वर्षामध्ये नाम फाउंडेशननी महाराष्ट्रातील ग्रामीण शहरी भागांसाठी सुद्धा भरीव असं काम करण्याचा प्रयत्न केला. आणि हे सगळं लोकसहभागातून, लोकवर्गणीतून आम्हाला मनातून असं वाटलं की या समाजाला आपण काहीतरी देणं लागतो, या भूमिकेतून सुरू झालेली ही गोष्ट आहे. आणि त्याला इतके लोक जोडले गेले, कारण अशीच भावना असणारे महाराष्ट्रात असंख्य लोक आहेत. त्या सर्वांनी या फाउंडेशनला मनापासून मदत केली. आणि हे फाउंडेशन पुन्हा एकाचं नसून माणसांनी माणसांसाठी चालवलेली माणुसकीची चळवळ या सदरातला आहे. बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे की फक्त मराठवाडा आणि विदर्भापुरतं हे काम मर्यादित आहे, पण तसं नाहीये. आज आपण सांगितलेलं आहे विदर्भ, खानदेश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण, तळकोकण, महाराष्ट्रातल्या सर्व प्रांतामध्ये चांदा ते बांदा असं जलसंधारणाचं काम नाम फाउंडेशननी केलेलं आहे. फक्त जलसंधारण एवढंच नाही, त्या जलसंधारणातनं आपल्याला काय फायदा झाला तर यामध्ये साधारण 17 TMC पाणी साठा वाढलेला आहे. 17 TMC म्हणजे आपलं खडकवासला आहे ते 1.7 TMC. तर आपण 17 TMC म्हणजे 10 खडकवासला होतील एवढं काम झालेलं आहे. आणि यामुळे साधारण 60 लाखाहून अधिक शेतकरी बांधवांना आमूलाग्र फायदा झाला. एक वेळचं जे पीक घेत होते ते आता बारमाही पिकांवर आले. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी फार्मर्स कंपन्या तयार झाल्या. त्याची उदाहरणं द्यायची म्हणजे आपल्या शांतीवनला, आर्वीला आपण जे काम केलं, दीपक नागरगोजेच्या शांतीवनसाठी एक विद्यार्थ्यांसाठी इमारत बांधली, त्याचबरोबर तिथे कृषी क्षेत्रामध्ये काम केलं. तर सध्या तिथे साधारण 1000 एकर जमीन ओलिताखाली आली, फळबागा वाढल्या, तिथे एक फार्मर प्रोड्युसर कंपनी तयार झाली. याशिवाय सोलापूर जिल्ह्यामध्ये माढ्याला आपण साधारण 34 किलोमीटरचं जलसंधारणाचं काम केलं, ज्यामधनं
आता तिथे 4,000 शेतकऱ्यांची फार्मर्स प्रोड्युसर कंपनी आहे. याशिवाय जालना जिल्ह्यामध्ये भुर्डी नदी असेल, अशा 198 नद्या आणि अशी 2,000 पाण्याची स्रोत या ठिकाणी आपण काम केलं. याशिवाय वेगवेगळे प्रयोग म्हणून काही शेतकऱ्यांना ठिबक सिंचन एकत्रित देता येऊन त्यांचा फायदा होतो का असं पाहिलं तर तो होतो. त्यामध्ये 3 ठिकाणी आपण काम केलं. साताऱ्यामध्ये माणखटाव तालुक्यामध्ये जाखण गाव असेल, त्यानंतर परभणी जिल्ह्यात झरी असेल आणि जाफराबाद तालुक्यात जालना जिल्ह्यात अकोले देव नावाचं गाव असेल, जिथे 50-50 शेतकऱ्यांचे 50 एकरवर ठिबकचा प्रयोग केला. त्यानंतर आपण सीड बँक अशी एक कल्पना राबवली, ज्यामध्ये कृषी विद्यापीठांकडनं नवीन तयार असलेली वाणं घेऊन ती शेतकऱ्यांना देऊन त्यांना जास्तीत जास्त उत्पादन मिळू शकतं का. यामध्ये हिंगोली जिल्ह्यात आपण कळमनुरीला हा प्रयोग केला. याशिवाय आपण नाशिकमध्ये डॉक्टर रावसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयोग केला आणि हे दोन्ही प्रयोग खूप यशस्वी झाले. याशिवाय एकल महिलांचं सबलीकरण हा नाम फाउंडेशनचा एक प्रमुख उद्देश होता, ज्यामध्ये आपण 1200हून अधिक शिलाई मशीन, डाळ मिल्स असतील, त्यानंतर शेळी वाटप असेल, अशा पद्धतीचं काम केलं. ज्या दुर्गम भागातल्या मुली आहेत त्यांच्यासाठी आपण सायकल वाटप केलं. याशिवाय मगाशी सांगितलं तसं NDRF जवानांसाठी 5 व्हेकल आपण बनवून दिल्या, ज्यामध्ये 50 जणांचं जेवण होऊ शकतं, आराम होऊ शकतो. NDRF म्हणजे ज्यावेळी आपत्ग्रस्त ज्या सगळ्या आपल्या पूल झाला, पूर आला, आग लागली, भूकंप झाला की सगळ्या ठिकाणी NDRF. तर त्यामुळे ते सगळीकडे धावणार, ते आपल्यासाठी मरणार, पण त्यांचं कोण करणार हे याचा विचार करून मी त्या 5 गाड्या तयार केल्या की ज्याच्यामध्ये निदान एक 5-7 लोकांची झोपण्याची सोय असेल. पाळीपाळीनं ते झोपतील मग जातील, नाही तर ते करणार कसे, किती काम करणार ते. तर त्यामुळे त्या पोटी ते केलेलं होतं. आणि NDRFचं ते करण्याचा मागचा उद्देश अजून एक असा आहे की आमची नामसंस्था ही इतकी पैसेवादी नाही आहे, पण आपण हे केल्यानंतर गव्हर्नमेंट कदाचित त्यांच्यासाठी करेल. तर सेंट्रल गव्हर्नमेंट त्यांच्या प्रत्येक ठिकाणी 3-3 गाड्या देण्याचं करतं ते पाहून. तर त्यामुळे ते जर मिळालं, कारण NDRF म्हणजे सारखं शेवटी ती माणसंच आहेत ना काम करणारी, ते काही मशीन नव्हे. तर त्यांनाही भूक लागते, त्यांनाही आराम करावा लागतो आणि त्या पोटी त्या गाड्या केल्या. मकरंद बोल. याशिवाय आपण घरं बांधून दिली जिथे जिथे आपल्याला आवश्यक वाटत होतं. आता खडकवासल्यामध्ये बहुलीला जेव्हा घरं जळाली शेतकरी बांधवांची, त्यावेळी आपण त्यांना पक्की घरं लगेचच बांधून दिली. याशिवाय कोकणामध्ये काही घरं बांधली. जिथे आर्थिकदृष्ट्या अत्यंत विकल मंडळी सापडली त्यांच्यासाठी घरं बांधण्याचं सुद्धा काम आपण केलं. शांतीवनला जसं सांगितलं तसं आपण 200 मुलांसाठी हॉस्टेलची इमारत बांधलेली आहे, जिथे खूप सारे विद्यार्थी शिक्षण घेतात. याशिवाय छत्रपती संभाजीनगरची MGM युनिव्हर्सिटी जी आहे, तिथे आपण प्रत्येक फॅकल्टीमध्ये नाम फाउंडेशनसाठी एक जागा राखीव ठेवा अशी विनंती केल्यानंतर तिथून आज 69 विद्यार्थ्यांनी त्या शिक्षणाचा, विनामूल्य शिक्षणाचा फायदा घेतला. जे म्हणजे इंजिनियर वगैरे झाली आहेत आता मुलं, आणि त्यातली बरीच मंडळी आज आता आली होती ती मुलं. आणि शुभा महाजन ह्या तिथल्या एका फॅकल्टीच्या मुख्य आहेत. त्यांच्या पुढाकारानं ते जास्त झालं आणि कमालीचं काम करतात त्या. आणि ते आमचे जे बाबूराव कदम, अंकुशराव कदम साहेबांनी या खूप मोठं सहकार्य या कामात नाम फाउंडेशन. म्हणजे त्यांना नुसतं सांगायची खोटी असते की तुम्ही आमची अशी गरीब मुलं आहेत, त्यांना तुम्ही ऍडमिशन द्या आणि तुम्ही त्यांच्याकडनं पैसे वगैरे काही न घेता म्हणजे हॉस्टेलमध्ये सुद्धा फुकट राहण्याची सोय, सगळं ते करायला एका पायावर तयार असतात. नुसतं बोलायची खोटी होईल. तर मला म्हणजे आम्ही करतो अशातला भाग नाही. बरं, हे सगळ्याची ही मांडणी तुमच्या समोर करतोय याचा अर्थ असा समजू नका की किती केलंय हे दाखवण्यासाठी नाही. ते सांगण्याचा उद्देश असा आहे की नामचं केवळ एका क्षेत्रामध्ये वॉटर कन्झर्वेशन याच्या पुरतं मर्यादित नाही आहे. तर वेगवेगळ्या फॅकल्टीमध्ये आपला तेवढा काय असेल वकूफ त्यातून करण्याचा तो प्रयत्न आहे. हा कसं आमचा अगदी मुद्देसूद मांडतो की नाही. मकरांची ती अगदी आमची मला हे आवडतं, त्यामुळे मी बोलतच नाही, पण त्याच्यासारखं मुद्देसूद मला बोलता येत नाही. एक गोष्ट सांगतो की मुळात 10 वर्षापासून आम्ही हे सर्वांना सुस्पष्ट केलेलं आहे. सुरुवातीला काही जणांना शंका होती की हे कुठल्या तरी राजकीय पार्टीमध्ये जाण्यासाठी यांची ही धडपड असावी असाही समज होता. पण आता 10 वर्ष झाली, त्यामध्ये 2 महत्त्वाच्या निवडणुका सुद्धा झालेल्या आहेत. आम्ही कुणाच्याही प्रचाराला कधीही तुम्हाला दिसलो नाहीत किंवा आम्ही कुठल्याही यांना मतं द्या असं कुठलंही आवाहन केलेलं नाही. राहतो भाग श्रेयवादाचा, तर तो श्रेयवाद सुद्धा आम्हाला नको आहे. आम्ही
सुरुवातीपासून हे क्लिअर करत आलेलो आहे की आमचा राजकारणामध्ये स्वारस्य नाहीये, आम्हाला कुठल्याही पुरस्कारांमध्ये, वैयक्तिक पुरस्कारांमध्ये स्वारस्य नाहीये. हीच भूमिका आज 10 वर्षानंतर सुद्धा तितक्याच ठामपणे आम्ही मांडतो आहोत. बाकी राहतो एखाद्या राजकीय व्यक्तीनं केलेल्या कमेंटचा भाग, त्याच्यावर आपण कमेंट का करावी हा मूळ मुद्दा आहे. आपल्याकडे दाखवण्यासारखी ही सकारात्मक बातमी जर असेल तर आपण उगाच कुठले तरी एक काढून वेगळे हेडलाईन्स कशाला बनवतो, हा मला माध्यमांना विचारण्याचा प्रश्न आहे. संकल्पनाही मांडतात, तांत्रिक वेगवेगळ्या संकल्पना सुचवल्या. बरोबर. आपल्या अशा काही तांत्रिक राबवली शेतकऱ्यांना? आता आज त्यांनी आपल्याला कल्पना मांडली आणि आपण त्याच्यावर विचार सातत्याने करत आलो. गेल्या 10 वर्षात मी वेगवेगळे प्रयोग सांगितले, ठिबकचा सांगितला, सीड बँकेचा सांगितला. तसंच अवजार प्रकल्प सुरू करता येतो का, तसंच एकत्रित जर गाव आलं तर त्यांच्यासाठी आपल्याला काही करता का. आता नानाजींचा एक प्रकल्प आहे, त्यांच्या डोक्यातला जो आता कृतीमध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न आहे की 100 एकर गावची जमीन घेऊन 100 एकर शेवगा लागवड करायची आणि त्यातून उत्पादन किती वाढेल अशा पद्धतीनं बघायचं. म्हणजे पारंपरिक जी शेती आहे, ज्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक अडचणी येत आहेत, त्यापेक्षा वेगळी प्रयोगशील शेती, आणि त्यासाठी आपल्याला मदत करता येते का. आणि मदत करायला आपण सगळे तयार आहोत. कुठल्याही शेतकरी बांधवाच्या आत्महत्येमुळे आपल्यापैकी कुणीही दुःखी होत नाही का, आपण सगळेच दुःखी होतो. आपल्या सगळ्यांनाच मदत करायची आहे, पण ती नेमकी काय करायची ह्याच्यावर विविध मान्यवरांच्या किंवा त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ आणि विद्वान मंडळींचं मार्गदर्शन घेऊन आपण त्यानुसार आरेखन करतो. तुमच्या पारंपरिक, मगाशी गडकरी म्हणाले की पारंपरिक पिकं घेऊन तुमचं जमणार नाही. तुम्हाला मार्केट सायंटिस्ट की आता कुठली गोष्ट केली तर पिकवली तर ती विकली जाईल. आता आम्ही सिनेमा करत असताना सुद्धा त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा दाखवल्या तर तुम्ही सिनेमा बघणार का. तर नेमकं काहीतरी त्यातलं काहीतरी नाविन्य पाहिजे. मला हवंसं वाटणारं, आम्ही झरीला जो प्रयोग केला त्याच्यामध्ये 30,000 रुपये एकरी होतं त्यांचं पीक, ते लाखाच्या वर गेलं. आता 30,000 कुठे आणि लाख रुपये कुठे. तर हे प्रयोग तुम्ही, पण त्यांना एक ॲश्युरन्स, तुमचे 30,000 आहेत ना ते मिळतील तुम्हाला नक्की, त्याची खात्री बाळगा. पण हे करा. तुम्ही करायचं काय, तुम्ही फक्त राबायचं आहे आणि त्याची राखण करायची. बाकीचं आम्ही बियाणं आम्ही देऊ, सगळंच आम्ही करू. पण ते झालं. आता आपण दुसऱ्या ठिकाणी प्रयोग करतो, तिथे तसाच प्रयोग. 100 एकर जमीन घेतली, 30, 100 गुणिले 30. मी म्हटलं माझ्या वैयक्तिक ह्याच्यातून पाहिजे तर देतो, कारण मला खात्री आहे त्याचे पैसे मला परत मिळतील. त्यामुळे त्यांना तो एकदा विश्वास निर्माण झाला की मग हे सगळं सोपं असतं. आपल्याला ज्यावेळी साधा आहे, तुमच्याबद्दल विश्वास वाटायला पाहिजे बाजूच्याला. तुमच्या खांद्यावर हात टाकताना त्यांना कुठेही मनामध्ये किंतू नसावा. आपल्याला चौरकुत्रा नाही व्हायचं. आपण अतिशय छानपैकी राखण करायची, मान्य करायचं आणि त्याच्यावर मात कशी करता येईल ते शोधायचं. कारण बदलता हवामान आहे, त्याच्यामध्ये तुम्ही काय करणार. जास्त पाऊस आला त्याला तुम्ही काय करणार, कोरडंच पडलं त्याला तुम्ही काय करणार, पाऊसच नाही झालं काय करणार. त्यामुळे ती जी आव्हानं आहेत ते प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीशी कसा सामना करायचा हे आपण पहिल्यांदा शोधायला पाहिजे. आणि प्रत्येक, मला माहिती नाही पण सरकारवर आपण किती अवलंबून राहायचं. नाम फाउंडेशन हे एवढंसं कुठेतरी सुरुवात झाली तर एवढं जर ते होत असेल तर आपल्या प्रत्येकामध्ये, तुमच्यामध्ये, सगळ्यांमध्ये ती ताकद आहे. एक मीडिया म्हणून तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही कसं लोकांपर्यंत ते पोहोचवता. आणि खरं सांगतो, म्हटल्याप्रमाणे कुठलाही त्याच्यामधून सन्मान नको आहे, त्यातून कुठलेही काही नको. फायदा एकच की माझ्यामुळे तुझ्या चेहऱ्यावर हसू आलं, आनंद आहे, अजून काय पाहिजे. आणि मगाशी नानाजींनी भूमिका मांडताना एक गोष्ट सांगितली, ती मंत्री महोदयांसमोरच सांगितली की स्वामीनाथन आयोग तयार होऊन 20 वर्षही झालेली आहे. तर आता 10 वर्ष आम्ही काम केल्यानंतर आम्ही एवढी तर विनंती करू शकतो की शेतकरी बांधवाला पक्का हमी भाव त्याच्या पिकासाठी मिळाला. निदान दीडपट तेवढं तर मिळायला पाहिजे की नाही तुम्हाला. दीडपट म्हणजे काय असतं, प्रत्येक जण म्हणजे तो खेळाचा जण नाही, एवढासा तो लोखंडाचा गोळा, तर त्याची किंमत असेल 200 रुपये, पण ते त्यांचे खिळे केले की त्याची किंमत होते 10,000 रुपये. आणि एका दाण्याचे हजारो दाणे केल्यानंतर तिथे त्यांना हमी भाव का नाही, हा जो प्रश्न आहे तो आपण मांडलेला आहे, तो वारंवार आपण बोलतो आहोत. आणि मुळात आमच्या अशी भूमिका आहे की शेतकरी बांधव जर खुश झाला तर समाजातला प्रत्येक घटक खुश झाला असंच एका टप्प्याला होईल ना. कारण जो नोकरदार वर्ग आहे त्यांना एक पगारी व्यवस्था आहे, तशी शेतकरी बांधवांना नाहीये. त्यांच्यासाठी सुट्टीची व्यवस्था आहे का, तर तशी नाहीये. सगळ्यात जास्त कष्ट घेणारे कोण आहेत, तर ते आहेत, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि सगळं उघड्यावर कोण ठेवलं.
सगळं उघड्यावर. जे काही आम्ही पिकवलं सोनं आहे आमचं, पण ते राहणार उघड्यावर. नीलगाय आली, डुक्कर आलं, ससे आले, ते पीक सगळं आमचं गेलं. त्याची हमी कशाचीच नाही. तर निदान एवढं. आणि जवळजवळ शेतमजूर वगैरे हे सगळे जण झाले तर 50% आहे तो वर्ग. माझ्या सरकारनं जर का त्यांच्यासाठी केलं तर 50% तुमची मतं अगदी नक्की आहेत. त्यांच्यासाठी नाही करायचं तर करायचं कोणासाठी? बाकी सगळे व्यवसाय जगामध्ये कुठलेही जे असतील, आता अराजक मागेल, शेतीमध्ये कधी अराजक नसेल हे लक्षात. कारण ते पिकवलंच नाही तर तुम्ही खाणार काय? आगामी पाकिस्तान त्याच्यावरून आता टीका सुरू झाली. मी खरं तर याच्यावर बोलू नये असं मला वाटतं, पण तरी सुद्धा माझं वैयक्तिक मत खेळू नये. माझं वैयक्तिक मत मला असं वाटतं की माझ्या लोकांचं रक्त सांडलेलं आहे तिथे, त्याच्याशी का खेळावं आपण असं मला वाटतं. सरते शेवटी माझ्या हातात असलेल्या गोष्टी त्याच्याबद्दल मी बोलावं. नुसतं मत व्यक्त करून बरोबर टायटलमध्ये नाना पाटेकरांचं मत, नाही मॅच खेळू नये, नाना पाटेकरांचं मत मॅच खेळू नये, ह्यांनी हा विषय संपणार आहे का? एक दिवसाचे तुमचे टायटल संपतात, त्याच्यानंतर उद्या काय? तर मला असं वाटतं सरकारी धोरण काय असावं किंवा त्यांचे नियम काय आहेत मला माहिती नाही. वैयक्तिक मत विचारतो. तर वैयक्तिक मत आता मला माहिती आहे, मी घरी पोहोचेपर्यंत नाना पाटेकर म्हणाले मॅच होऊ नये. आणि अजूनही आम्हाला मला असं वाटतं की आमच्या संदर्भातलं बोललोय ते जास्त. आणि दुसरं असं की शेतीविषयक आज गडकरी साहेबांनी जो मुद्दा मांडला की शेतीपूरक व्यवसाय सुद्धा असावा. म्हणजे त्यांनी शेळी वाटपाच्या त्यांच्या अपयशाबद्दल सांगितलं, पण मग आम्ही शेळी वाटपाचा एक छोटासा प्रयोग करून बघितला होता, अतिशय सफल झाला. तसा गाय वाटपाचाही प्रयोग जर उद्या मोठ्या स्तरावर झाला आणि आपल्याकडे वेगळं जर दुधाचं उत्पादन वाढलं तर शेतकरी बांधवांना ती एक मदत होऊ शकते. या दृष्टीने हळूहळू त्यावरही चितळेंचे जे हे आहेत त्यांनी मला सांगितलं की नाना तसं काय असेल तर मला तुम्ही सांगा. सरकारने घोषणा कर्जमाफीची केली होती, ती झालेली आहे. त्या संदर्भात सरकारी काय आहे त्याच्याशी आमच्याशी माझा संबंध नाही. शेतकऱ्यांच्या संदर्भातच आहे. कर्जमाफीची घोषणा होती, कर्जमाफी होत नाही. त्या संदर्भात मोर्चे काढावे लागतात. शेतकरी मोर्चे काढतो, ते आंदोलन मोडलं जातं. शेतकऱ्यांच्या संदर्भात संघर्ष संपलेलाच नाही. त्याविषयीची भूमिका स्पष्टपणे आम्ही मांडतो आहोत की आम्ही आजही आदरणीय नानाजींनी त्यांच्या बोलण्यामध्ये हे सांगितलं की शेतकरी बांधवांना तुम्ही पक्का हमी भाव द्या. त्यांनी जे त्यांचा उत्पादन खर्च आहे त्याच्या 1.5 पट त्यांना मोल द्या. हे 20 वर्षापूर्वीच आहे. हे आम्ही 10 वर्ष म्हणजे जेव्हापासून सुरू झालंय तेव्हापासून आमची हीच भूमिका आहे आणि हीच भूमिका राहील. जोपर्यंत शेतकरी बांधव आनंदित होत नाहीत तोपर्यंत अव्याहतपणे काम करायचं असं मनात आहेच. ते आम्ही सक्रियपणे करतोय, एवढंच आहे. फक्त मतं मांडण्यापुरतं नाही. तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. काही जण आश्वासन देतात, पण आम्ही कृतीशील आहोत. आम्ही कृती 10 वर्ष करतो आहोत. मला एक सांग, सरकारच्या एक मिनिट सरकारने काय केलं, सरकारने काय म्हटलं याची उत्तरं आम्ही कशी देणार सांग मला सांग. अभिनय क्षेत्रात तुम्हा दोघांनी वर्ष झालं नाम फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी आमूलाग्र बदल केला, त्याचा निश्चितच महाराष्ट्रात कौतुक होते. आगामी पुढचं ध्येय धोरण काय असणार आहे नाम फाउंडेशन ते बघायचं. त्याविषयीच आम्ही सांगतो आहोत की आज 10 वर्ष तर पूर्ण झालेली आहेत. आता ह्याच्यानंतरचा टप्पा काय असेल तर नानाजींच्या म्हणण्यानुसार नवीन पिढी तयार करणे. नवीन अजून सगळ्यांना नवीन पिढी म्हणजे माझ्यापेक्षा हा खूप तरुण आहे. मी 75, तू किती रे? मी 52 पूर्ण. 52 म्हणजे याच्याकडे 23 वर्ष अजून आहे. नाही एवढे नाही. प्रश्न आहे की शेतकऱ्याच्या एकजुटीसाठी ज्या पद्धतीने शेतकरी संपावर गेला होता, आपल्या हमी भावासंदर्भात आंदोलन त्यांनी बांधलं होतं, त्या संदर्भात पुढचं पाऊल काय असणार आहे का नामचं? मला माहिती नाही. आता बघ, शरद जोशींसारखे इतके धुरीण होते, केवढा मोठा माणूस, पण त्यांनी इतका शेतकरी वर्ग एकवटला होता. सगळेजण असे एकवटलेले, एकसंघ झालेले, पण त्यातून सुद्धा काय झालं ना. आम्ही त्यांच्यासमोर अगदी एवढे सिकिडूक मिळूक आहोत. आम्ही करत असताना मला सकारात्मक ह्याच्याबद्दल, मी बंड करणार का, मी झेंडा घ्यायचा का, मी जाळपोळ करायची का, मी काय करायचं, तर मला जे येतं, मला म्हणजे आम्हाला, ते आम्ही 10 वर्ष सातत्यानं केलं. आणि आमचं म्हणणंही हेच आहे की 1.5 पट हमी भाव मिळावा. ते एवढं. मला एक सांग, आपल्याला जाळपोळ करून होणार आहे का? मला साधं तुम्ही मीडिया म्हणून उत्तर द्या. मी एखादी गोष्ट, बस मी ज्यावेळी जाळतो ती माझी आहे ना रे. एखादा कोणतरी मरतो तिथे, मला माझा मुलगा किंवा माझा बाप किंवा माझी मुलगी आई दिसत असते. मला काय हक्क आहे कोणाला मारण्याचा? कशासाठी मी करतो? आम्ही 10 वर्ष काम केल्यानंतर आज ही म्हणजे ही विनंती सरकारला करण्यास स्वतःला पात्र समजतो. कारण आम्ही कृती करून हे म्हणतो आहोत की शेतकरी बांधवांना त्यांचा योग्य मोबदला मिळावा.
ही आमची आता भूमिका आहे आणि ती सरकारनं मान्य करावी त्यांच्या पद्धतीने जसं जमेल तसं. आता मी स्वतः शेतकरी आहे. माझी त्या 12 एकरामध्ये मी माझ्या घरामध्ये उगवलेलंच खातो. आता मला कळतंय ना मला तिथे किती विवंचना आहेत. बरं माझ्याकडे एखाद्या वेळी नाही पीक आलं तर मी सहन करू शकतो. त्यांचं काय, त्यांना कर्ज काढावी लागतात ना. पण माझं एक रोप जरी सुकलं तरी माझे असं व्हायला लागतं. त्यांचं काय होत असेल मला सांग, की ज्याच्यावर पोटच आहे, बाकी काही दुसरं काही करूच शकत नाही. शेतकऱ्यांच्या भाकर जनावरांसंदर्भात आणि प्रश्न आता उपस्थित झालेले हा, की जर ते विकायचे असतील ते कष्ट खाण्याकडे गेले तर तो प्रश्न मी कसा सोडवणार. ते तुझं सरकार काय होतंय, तुला काहीतरी कॉन्ट्रोवर्शियल सारखं विचारायचं, तुझा गोंधळ तिथे होतोय. हा नाही, नाही, भाकर जनावरांसंदर्भात नाही अरे, नाही, भाकड जनावर त्यात भाकड तो त्यांचा- जनावरांसंदर्भातली जी व्यवस्था असेल त्यांनी अत्यंत योग्य पद्धतीनं काम करावं अशी आमची अपेक्षा आहे. शेतकरी बांधवांना त्यांचा योग्य न्याय मिळावा ही आमची 10 वर्षा अगोदरची भूमिका आज 10 वर्षानंतरही तशीच आहे. आणि हे 10 वर्ष कृती केल्यानंतर आम्ही पुन्हा ही विनंती करतो आहोत की शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळावा त्यांच्या सर्व गोष्टींमध्ये. म्हणजे जशा पद्धतीनं त्यांचा फक्त जगण्याचा प्रश्न नाहीये, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याचा प्रश्न आहे, त्यांच्या मुलींच्या लग्नाचा प्रश्न आहे. या सगळ्या ह्याच्यात समाज म्हणून सरकार म्हणून काहीतरी ठोस निर्णय तुम्ही घ्यावा आणि शेतकरी बांधवांना न्याय मिळवून द्यावा हीच आमची रास्त आणि स्पष्ट भूमिका आहे. आणि हा त्यांच्यापुरतं मर्यादित नाही रे. त्यांनी पिकवलं तर आम्ही खाणार ना, आपण खाणार कुठून.